नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय खूप रडत असतो आणि रडून उठतो. रमा रमा, अगं तुला काही होणार नाही, मी तुला काही होऊन देणार नाही आणि जोपर्यंत तू परत येत नाही तोपर्यंत मात्र मी ह्या चिठ्ठ्यांना हात नाही लावणार, मी नाही वाचणार. मी का थांबवलो मी तो फुलं घेण्यासाठी. जर मी फुलं घेण्यासाठी थांबलो नसतो तर रमा मात्र थोडीशी मागे गेली नसती. तेव्हा त्याला खूप असा पस्तावा येत असतो आणि स्वतःचा राग येत असतो आणि त्याचे ते बुके घेण्या वेळेस क्षण हे डोळ्यासमोर येतात. तेव्हा तो फुलं विकणारा, बुके विकणारा माणूस अक्षयला खूप आग्रह करतो की साहेब या, अहो फुलं विकत घ्या, या ना प्लीज, बुके विकत घ्या. तेव्हा अक्षय घड्याळमध्ये पाहतो आणि नाही म्हणत असतो, पण तरी सुद्धा तो मालक खूप आग्रह करतो. पण अक्षय म्हणतो की अहो तुमचे फुलं खरंच खूप छान आहेत, पण मला मात्र खूप असा उशीर झाला, सॉरी म्हणून अक्षय तेथून निघून जातो आणि पुढे येतो. आणि पुढे आल्यानंतर एक गाडी रमाच्या अंगावर जात असते आणि अक्षय धावतच येतो. अक्षय रमाला बाजूला करतो. अगं काय रमा, कुठे लक्ष आहे तुझं? अगं गाडी तुझ्या अंगावर आली असते म्हणजे जर फुलं विकत घेतली नसते तर आज मोक्याच्या वेळेस मी तेथे जाऊन पोहोचलो असतो आणि रमाला मात्र मी त्या गाडीपासून वाचवलं असतं. असे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात आणि तो रमाला विचारतो की ओके आहेस ना तू? रमा म्हणते की हो, तुम्ही आलात ना, मग मी ओकेच आहे. तुम्ही नसता आला तर मला गाडीने उडवलं असतं. तेव्हा अक्षय म्हणतो की ए रमा, असं काय बोलतेस? असं वेड्यासारखं नाही बोलायचं. मी आहे ना रमा, मी कसं काय तुला काही होऊन देईल? आणि तो फुलांचा बुके तो रमाला दाखवतो, कारण अक्षयला हे सर्व आठवत असतं. त्या फुलांच्या बुकेमुळे मला जाण्यासाठी इतका उशीर झाला आणि मी रमाला गमावून बसलो. त्याला खूप जीवाला असा पस्तावा येत असतो की जर मी वेळेमध्ये पोहोचलो असतो तर मात्र आज हे सर्व घडलंच नसतं. काय हे होऊन बसलं? का मी परत आलो? मी जर घरी आलो नसतो तर काही होत नव्हतं. मी आजीला सांगायला हवं होतं की मी नाही येत म्हणून. तेव्हा मात्र आता आजीने त्याला बोलावून घेतलेलं असतो आणि त्याच वेळेस मी नाही म्हटलं असतो तर आज ही वेळ आली नसती. असे प्रत्यक्षात त्याच्या डोळ्यासमोर ते चित्र उभे राहते. तेव्हा अक्षय आजीला म्हटलं असतो की काय ग आजी, कशाला बोलावून घेतेस? तर आजी म्हणते की अरे ती मधोमधी आपल्या घरी आले आणि प्रत्येकाला त्रास देते, सगळ्यांना तिने अगदी धारेवर धरलंय, मला ऑफिसला सुद्धा ते जाऊन देत नाही, कोंडून ठेवले तिने मला रूम मध्ये. मग तूच ए बाबा आणि तू तिला समजाव. अरे आम्ही सगळेजण तिच्यासमोर हरलोय. तर अक्षय म्हणतो की आजी अगं तुझं ऐकत नसेल ती तर माझं काय ऐकणार आहे बरं? एकतर किती दिवसांनी रमा आणि मला असा एकत्र वेळ मिळाला, फक्त एक दिवस आजी मॅनेज कर, उद्या सकाळी मी लगेच तिकडे निघून येतो, प्लीज प्लीज. असं जर मी आजीला त्यावेळेस नकार दिला असता तर आज मात्र ही वेळ माझ्यावर आली नसती आणि मी तेथे रमाबरोबर मसाज करायला थांबलो असतो. आणि ते सुद्धा अगदी चित्र तिच्या डोळ्यासमोर, त्याच्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि जेव्हा रमा ही मसाज करत असते तेव्हा अक्षयचा सुद्धा मसाज सुरू असतो. रमा त्या बाईला म्हणत असते की अगं ऐक ना, मला मसाज वगैरे नाही करायचा, याची मला काही गरज नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की ए रमा तू शांत बस बरं, आणि त्या मॅडमला म्हणतो की प्लीज कंटिन्यू करा तुम्ही. तेव्हा रमा अक्षयला म्हणत असते की अहो असं काय करतात तुम्ही, खरंच मला खूप कसतरी वाटतंय, एकतर खूप अवघडल्यासारखं होतंय, जर कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी करत असेल तर. तेव्हा अक्षय रमाला सांगत असतो की रमा अगं बॉडी मसाज घ्यावा, चांगला असतो तो बॉडीसाठी, आणि गेल्या काही दिवसात तुझा भोपळा इतका पळायला ना दमला असेल, तो त्याला जरा शांत करायची गरज आहे. आणि जे दादा अक्षयचा मसाज करत असतात तर इतका छान करत असतात, म्हणून अक्षय म्हणतो की वाव दादा वा, खरंच खूप छान. रमा मात्र त्यावेळेस रागाने अक्षयकडे पाहत असते. तर अक्षय म्हणतो की काय ग असं काय बघते, आणि हे बघ गाडी आपण खूप काळ अशी चालवल्यानंतर आपण ती अशी गार करण्यासाठी तिचं इंजिन गार करायचं, तिचं इंजिन शांत व्हायला हवं आणि त्यासाठी सर्व ऑइल चेक करायचं, म्हणजे तसंच तू आता तुझ्या ह्या सर्व इंजिनचं ऑइलिंग चाललं असं समज. आणि तो म्हणतो की आहा दादा खरंच खूप मस्त. रमा त्यावेळेस त्याला म्हणत असते की नको, तेथे तुमचा भोपळा खूप छान प्रकारे चालत असतो. त्याला असे सर्व क्षण डोळ्यासमोर येतात की जर हे असं घडलं असतं तर रमा माझ्या सोबत असती. म्हणून अक्षय खूप रडत असतो आणि त्याला पुन्हा रमाला त्या गाडीने ओढून दिले हे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात आणि त्याला आणखीन जबर शॉक बसतो आणि तो खूप रडत असतो की रमा आय एम सॉरी, रमा मला माफ कर, आय एम सो सॉरी, मी तुला रमा एकटीला का सोडून आला असून बरं.
डोळ्यातील पाणी पुसतो, खूप रडत असतो आणि नाही पण अगं रमा तू सुखरूप आहे मला जान्हवी वहिनी म्हणाली. आणि परत विचार करतो की जान्हवी वहिनी फक्त माझ्या समाधानासाठी म्हणाली असेल का, कारण मी तर बघितलं ना माझ्या रमाला, माझी रमा दरीत पडली. नाही मी रमाला शोधलं पाहिजे. एकतर अक्षयची अवस्था अशी होते, एकतर हाताला सुद्धा सलाईन सुरू असतं, म्हणून तो आता हातातील तो सलाईन सुद्धा अगदी उपसून घेतो आणि आता तो मला रमाला शोधावीच लागेल म्हणून बेडवरून खाली उतरतो. रमाला शोधायलाच हवं. आणि परत तो आपल्या रमा आणि अक्षय त्या जो समोर फोटो असतो तर त्या फोटो जवळ येतो. आय एम सो सॉरी रमा, मी तुला शोधायला येतो, मला माफ कर. तू एकटी नाही रमा, मी तुला येतो शोधायला, मी तुला नक्की शोधून आणेल. मी आलो बर का रमा, मी आलो बर का. म्हणून अक्षय आता दरवाजा उघडायला जाणार तोच लगेच काका आत येतात आणि अक्षयला धरतात. अक्षय अरे तू कुठे निघालास, अक्षय कुठे निघालास, चल बरं झोप बरं, तुला बरं नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही काका, मला माझ्या रमाला शोधायचं, प्लीज काका तुम्ही मला जाऊन द्या. तर काका म्हणतात की अक्षय अरे काय चाललं तुझं हे सर्व. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही काका, मला रमाला शोधायचं, माझी रमा तर सुखरूप आहे ना. तर काका म्हणतात की हो, अरे तुझी रमा सुखरूप आहे. अक्षय म्हणतो की काय ती सुखरूप आहे, मग सांगा मला, लगेच तिच्याशी फोन लावून द्या, मला तिच्याशी बोलायचं. काका तू मला फोन लावून दे, नाहीतर मला तिकडे जाऊन दे आणि रमाला शोधून दे, मी एकटा नाही राहू शकत, ती आपल्याला असं सोडून नाही जाऊ शकत. म्हणून आता अक्षयची अवस्था खूप बिकट झालेली असते. अगदी एकटक त्याने रमाचा ध्यास घेतलेला असतो की जर त्याने हे केलं नसतं, ते केलं नसतं तर आज मात्र माझी रमा माझ्या सोबत आली असती, म्हणजे ती माझ्या सोबतच असते, असं काही घडलं नसतं. असं वारंवार त्याने एक मनामध्ये ध्यास घेतलेला असतो आणि काही झालं तरी रमा आता माझ्या समोर असायला हवी असं त्याला वाटत असतं. म्हणून तो आपल्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही आणि खूप रडत असतो. काका म्हणतात की अरे अक्षय, आता तुझी तिकडे परिस्थिती नाही जाण्याची, तू तुझ्या स्वतःच्या अवस्थेकडे बघ, जरा स्वतःचा विचार कर. अरे अभिषेक आणि आनंद तिकडे आहे, ते शोधतात रमाला. अरे पोलीस सुद्धा आहे आणि ती टीम सुद्धा तिकडे आहे की रमाला शोधते म्हणून. अरे तू काही टेन्शन घेऊ नकोस, रमा नक्की सापडेल, तू आराम कर बरं, चल बरं, होईल सर्व व्यवस्थित, तू काही काळजी करू नको बरं. अक्षय काही ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की काही कर काका, मला तिकडे जायचं, मी तुझं काही ऐकणार नाही. पण काका बळजबरीने अक्षयला बेडवर बसवतात, झोपवतात, त्याच्या अंगावर टाकतात की अक्षय आराम कर बरं, बाळा तू काळजी करू नको बरं, रमा एकदम सुखरूप असेल, आराम कर बरं, म्हणून त्याला खाली झोपवतात. त्याच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवतात, त्याच्या शेजारी तेथे बसतात. काकांना सुद्धा आता अक्षयची ही अवस्था काही पगवत नाही, त्यांना सुद्धा खूप टेन्शन येतं, एकतर रमाची सुद्धा त्यांना काळजी लागते. तेव्हा अक्षय तिकडे तोंड करून खूप रडत असतो, प्रत्येक आठवणी त्याला रमाच्या येत असतात. तेव्हा काका हे डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतात. त्यानंतर मात्र आता इकडे घटनास्थळी आनंद, पोलीस आणि सर्वजण रमाला शोधत असतात. अभि सुद्धा काही दिसते की नाही सर्वत्र शोध घेत असतात. आनंद जोराने रमा असे ओरडतो तर अभिषेक सुद्धा रमाला आवाज देतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब पाटील हे आपल्या सहकाऱ्यांना सांगतात की कामत येथे बघा काही सापडते का. तर अभि आणि आनंद जोरजोराने रमा रमा असा आवाज चहूबाजूने देत असतात. तेव्हा मात्र आनंद शोध घेता घेता त्याला एका ठिकाणी बांगड्या, घड्याळ, कानातलं वगैरे काही दिसतं आणि तेथे रक्त सुद्धा सांडलेलं असतं. तेव्हा तो जोरात अभ्या आणि पाटील साहेबांना आवाज देतो आणि ते सर्व दाखवतो. तेव्हा आता अभिला समोर दगडावर रक्त सुद्धा दिसते आणि आता अभिला खूप मोठा धक्का बसतो. अभियाचा शॉकनेच म्हणतो की दादा हे बघ. तेव्हा आनंद लगेच इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब अहो हे रक्ताचे डाग बघितले का. तेव्हा आता पाटील साहेब जे कामच सहकारी असतात तर त्यांना त्या हवालदारांना म्हणतात की लगेच हे ब्लड सॅम्पल आहे ना ते लगेच घ्या आणि ते पाठवा, पटकन लवकर टेस्टिंग साठी पाठवा. तेव्हा मात्र आता अभिला समोर ट्रॅक्स दिसतो. तो आनंदला म्हणतो की दादा ट्रॅक्स, चल पटकनी. तर पाटील साहेब म्हणतात की एक मिनिट, तुम्ही घाई करू नका, मी जरा तुमच्या दोघांशी ओपनली बोलू का. तेव्हा अभि शॉकने विचारतो की काय. तर आनंद म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब पटकन सांगा, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते. इतक्या उंचावरून जर एखादी व्यक्ती खाली पडली तर त्याची वाचण्याची शक्यता कमी असते, म्हणून ते उंचीवरून दाखवतात की कुठून पडलेलं आहे ते. तेव्हा आता असे जेव्हा पाटील साहेब म्हणतात तर अभि म्हणतो की नाही इन्स्पेक्टर साहेब नाही, प्लीज तुम्ही असं काही म्हणू नका. आणि हे बघा इन्स्पेक्टर साहेब याकडे लक्ष द्या, आपल्याला इथे ट्रॅक सुद्धा दिसतात, हे सांडलेलं रक्त सुद्धा दिसतं, मग आपण ते फॉलो करत जाऊया. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब
म्हणतात की सॉरी सॉरी, कारण पुढे एक घनदाट असं जंगल आहे आणि तिकडे जाणं आपल्याला सर्वात जास्त रिस्की असेल. तुम्हाला कळतं का मी काय म्हणतो ते? खेचत नेलेले मास्क आहे. तेव्हा आनंद म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, प्लीज प्लीज तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते जरा व्यवस्थित सांगा प्लीज, आम्हाला काही समजत नाही. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा आनंद, मुकादम कदाचित असं सुद्धा असू शकतं, त्या उंचावरून खाली पडल्यानंतर एखाद्या प्राण्याने. तेव्हा आनंद लगेच म्हणतो की एक मिनिट, अहो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलतात हे तुम्हाला कळतं का? माझ्या भावाचं खूप प्रेम आहे रमावर, तो तिच्याशिवाय नाही जगू शकत. इनफॅक्ट मला असं सांगायचं की ती आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. तुम्ही काही करा, आणखीन तुम्ही जास्त सर्च टीम मागवा आणि तिला काही करून शोधून काढा. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा आनंद मुकादम, मला सर्व काही कळतं, सर्व काही ते अगदी अवघड आहे आणि आपण हे बघा DNA टेस्टचे रिपोर्ट सुद्धा मागून घेऊया, त्यात आपल्याला एक्झॅक्टली कळेल की काय ते. पण माझ्या अनुभवानुसार अशा केसेसमध्ये 99% तरी ती व्यक्ती सापडणं अवघड आहे. ते ऐकल्यानंतर मात्र आता अभि आणि आनंद या दोघांना खूप मोठा शॉक बसतो. तर आता इन्स्पेक्टर साहेब पुढे म्हणतात की त्यामुळे तुम्ही तुमच्या आता मनाची तयारी ठेवा, जे काही होईल ते. तेव्हा अभि एकदम शॉक होतो. तर आनंद आभ्या 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 करतो आणि आता ही गोष्ट अक्षयला कशी सांगायची रे असे म्हणतो. तर अभि काही उत्तर देत नाही. तर इन्स्पेक्टर साहेब त्या हवालदारांना सर्व काही व्यवस्थित घ्यायला सांगतात आणि चेकिंग करण्यासाठी सांगतात. त्यानंतर मात्र इकडे अक्षयला सलाईन सुरू असतं. अक्षय हा एकटक आपल्या रमाची, डॉक्टर त्याला तपासत असतात आणि त्याचं एकटक लक्ष मात्र आपल्या रमाच्या आठवणीत असतं. डॉक्टर त्याला सलाईन मध्ये औषध सोडत असतात, त्याला व्यवस्थित त्याच्यावर उपचार सुरू असतात, परंतु त्याचं लक्ष मात्र सारखं आपल्या रमाच्या वस्तूंकडे असतं. जी समोर रमाची शाल असते तर तो अगदी प्रेमाने रडतच त्या शालीला कुरवळत असतो. त्यानंतर बाहेर जान्हवी, मयुरी आणि काका हे अक्षय म्हणजे कधी बरा होतो आणि डॉक्टर आतमध्ये त्याला चेक करत असतात म्हणून बाहेर बसलेले असतात. सर्वांना सुद्धा आता एक खूप मोठासा धक्का बसलेला असतो. इतकं वाईट संकट आता या मुकादम फॅमिलीवर आलेलं असतं. जान्हवी सुद्धा रडत असते आणि मयुरी सुद्धा. आतमध्ये डॉक्टर अक्षयला म्हणतात की अक्षय सर काळजी घ्या, जास्त ट्रेस घेऊ नका. तेव्हा अक्षय सारखं एकटक आपल्या रमाच्या उशीकडे पाहत असतो. तेव्हा आता अक्षयला तपासल्यानंतर डॉक्टर बाहेर येतात. तेव्हा बाहेर आल्यानंतर आजी ही घाईने डॉक्टरांना विचारते की डॉक्टर अक्षय, तर डॉक्टर सांगतात की त्यांना मी इंजेक्शन दिलेले आहे. डॉक्टर सांगतात की त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना आता आराम करून द्या. जो काही प्रकार घडला त्या प्रकाराचा खूप काही ट्रेस त्यांना आलेला आहे आणि त्यात म्हणजे नुकतेच ते एका ब्रेन सर्जरी मधून बाहेरच आले होते आणि त्यात आता हा मोठा धक्का. त्यावर पार्वती आजी सुद्धा रडतच विचारते की डॉक्टर अहो त्याच्या ब्रेनवर आणखीन काही परिणाम तर होणार नाही ना या सर्वामुळे? सीमा सुद्धा आता डॉक्टर काय सांगतात ते ऐकत असते. तर डॉक्टर पुढे सांगतात ते मी आता काही सांगू शकत नाही, पण आता ह्या स्टेपला मी तुम्हाला इतकं सांगू शकतो की यापुढे कोणताही मानसिक त्रास त्यांना देऊ नका, त्यांच्या मेंदूला ताण होईल असं काही करू नका, त्यांना ट्रेस घ्यायला नको, अगदी ते टेन्शन मुक्त राहायला हवे. एकतर मागे जे काही सर्जरी झाली त्याने त्यांचा ब्रेन अजून सुद्धा कमकुवत आहे, त्यामुळे ते फार ट्रेस असा सहन करू शकणार नाही. म्हणजे जर ते डिप्रेशनच्या बाहेर गेले तर स्वतःच्या पायावर सुद्धा ते कधीही उभे राहू शकणार नाही, इतकी अवस्था त्यांची बिकट होईल. त्यामुळे त्यांच्या मेंदूला काही ताण होईल असं काहीच करू नका, त्यांना ट्रेसमध्ये जाऊन देऊ नका. ते ऐकल्यानंतर मात्र आता घरातील सर्वांना आणि पार्वती आजीला खूप मोठा धक्का लागतो, कारण त्यांचा मेंदू तशा प्रकारचे सिग्नल सुद्धा त्यांना काही देणार नाही. आणि जर काही गरज लागली तर मला फोन करा असे डॉक्टर जेव्हा सांगतात तेव्हा मात्र आता सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते आणि सर्वांना आता अक्षयची काळजी सुरू होते. एकतर रमाचं असं झालं आणि त्यात आता अक्षयची डॉक्टरनी सांगितलेली अशी क्रिटिकल कंडिशन. तेव्हा पार्वती आजी आता एकदम शॉक होते आणि खाली बसते आणि तेवढ्यात आनंद आणि अभि सुद्धा हे दारात येतात आणि काही रमाचा पत्ता त्यांना लागलेला नसतो. पार्वती आजी ही त्या मधुमतीकडे बोट दाखवत असते की झालं काही ते सर्व तिच्यामुळं माझ्या नातवाची ही अशी अवस्था झाली. अभि आणि आनंद दारातच उभे राहतात आणि ही सर्व परिस्थिती ते बाहेरूनच पाहत असतात. काका सुद्धा रडत असतात, जान्हवी सुद्धा रडत असते. तेव्हा सीमाचं अभि आणि आनंद या दोघांकडे लक्ष जातं. आनंद आणि अभि हे आतमध्ये येतात. जान्हवी लगेच उठते, अरे अभि अभि आपली रमा कुठे असं विचारायला सुरुवात करते. सीमा सुद्धा रडत म्हणते की काय झाले, कुठे रमा, सापडली का आपली रमा? तेव्हा आनंद अभि फक्त एकमेकांकडे पाहत असतात आणि बाकी सर्वांकडे अगदी डोळे भरून पाहतात. काका म्हणतात की अभि आनंद अरे काय झालं, बोला ना काहीतरी.
आपली रमा सापडली ना तेव्हा पार्वती आजी जोरात ओरडते की अरे तुम्ही बोलत का नाही, गप्प का असे. त्यावर अभि म्हणतो की हो सापडेल, म्हणजे अजून सापडलेली नाही, पोलीस तिला शोधतात आणि नक्की आपली रमा आपल्याला सापडेल असं प्रत्येकाला ते आधार देत असतात. मोठी आई तू सुद्धा काळजी करू नको, अगं आपली रमा नक्की सापडेल, तू जा बरं अक्षय बरोबर जाऊन बस, त्याची काळजी घे जरा, मी रमाला शोधतो, मी आणि दादा आहोत ना, आम्ही रमाला नक्की शोधतो, सापडेल ती, तू जा बरं अक्षय बरोबर थांब बरं. तेव्हा सीमाच्या डोळ्यात पाणी येत असतं. सीमा रडतच म्हणते की मी आतमध्ये आहे, जर काही लागलं तर मला विचार, मला बोलव नक्की. म्हणून सीमा धावतच अक्षयकडे आतमध्ये जाते. त्यानंतर आता अभि तर पूर्णपणे शॉक झालेला असतो. तो डोक्याला हात लावून बसतो. तेव्हा काका हे अभिजवळ येतात. काका अभिला म्हणतात की अरे तू आणि आनंद आमच्यापासून काही लपवत तर नाही ना. तेव्हा काका म्हणतात की बाबा अहो खरंच माहिती नाही की काय झालं आणि हे काय होतं. अहो बाबा हे सगळं काही झालं ना, तेथे त्या ठिकाणी खूप असं रक्त सांडलेलं होतं आणि पोलीस सुद्धा आता जे काही म्हणजे आम्ही त्या घटनास्थळी पोहोचलो होतो आणि पोलिसांनी त्या रक्ताची टेस्टिंग सुद्धा केली आणि ते रक्त आपल्या रमाचंच होतं असं पोलिसांनी आम्हाला येत्यावेळी फोन करून सांगितलं होतं. तेव्हा अभि खूप रडत असतो. तर काका म्हणतात की अरे रमा ठीक असेल, ती सुखरूप असेल, तिची काही काळजी करायची नाही. तेव्हा अभि रडत सांगत असतो की बाबा अहो तो एरिया खरंच खूप डेंजर आहे, तिकडे इतके झाड आहेत, घनदाट असं जंगल आहे, खूप प्राणी आहेत. पोलीस तर असं काहीतरी बोलत होते की रमा बरोबर सुद्धा काहीतरी असं घडलं असेल की एखाद्या प्राण्याने तिला उचलून नेलं असेल. तेव्हा आता सीमा बाहेर येते आणि सीमाने हे सर्व ऐकलेले असते. तेव्हा सीमाला आता हे ऐकल्यानंतर खूप मोठा असा धक्का बसतो. सीमा ऐकत असते तर काका अभिला म्हणत असतात की नाही अभि असं काही होणार नाही, आपल्या रमाला खरंच असं काही होणार नाही. तर अभि म्हणतो की नाही तसंच झालंय, पोलिसांनी आपल्याला सांगितलं की रमा या जगात नाही, हे मान्य करा बाबा, रमा आता आपल्यामध्ये नाही. तेव्हा आता अभि जेव्हा हे रमाकांत काकांना सांगत असतो तर आता सीमाला एक खूप मोठ्या प्रकारे शॉक बसतो. तेव्हा काका तर एकदम स्तब्ध होऊन अभि म्हणत खाली बसतात. सीमाला चक्कर सुद्धा येत असते तरी सुद्धा म्हणते की सीमा काय अभि काय बोलतो, काय म्हणाला, असे सर्वांना रडत विचारत असते कारण सर्वांची अवस्था अगदी तशीच होते. सीमा म्हणते की नाही म्हणजे रमा आपल्यात नाही, म्हणजे अभि तुला काय म्हणायचं, अरे अभि काय बोलतोस तू. तेव्हा आता ह्या मुकादम फॅमिलीची अवस्था खूप बिकट होते. त्यानंतर मात्र आता ही जी काही रमाला उडवणारी मुलगी असते, रमाची हमशकल, आता तिची जी काही एंगेजमेंट असते त्या एंगेजमेंट मध्ये पळून सुद्धा ती बाईकवर एका ठिकाणी येऊन पोहोचते आणि आज ज्याच्याबरोबर त्या नीलबरोबर तिची एंगेजमेंट होणार असते तर ती त्याला फोन करते. तेव्हा आता ती विचारते की अरे तू कुठे आहे. तेव्हा तो सांगत असतो की मी आता निघतोयच. तर ती म्हणत असते, म्हणजे माही नाव असतं तिचं, तर ती माही नीलला म्हणत असते की अरे काय तू अजूनपर्यंत म्हणजे अजून निघाला सुद्धा नाही, पोहोचला सुद्धा नाही, अरे तू मला म्हणाला होतास म्हणून मी घरातून बाहेर पडले, पळाले तिकडून. म्हणजे तिला तिची एंगेजमेंट करायची नसते, जी सत्यजित बरोबर असते तिला आता या नील बरोबर पळून जायचं असतं. तेव्हा नील तिला सांगत असतो की तू एक काम कर, तू कुठल्या तरी क्लबला जा, तेथे एन्जॉय कर, मी येतोच तिकडे. तर लगेच माही म्हणते की ठीक आहे, मी तुझी वाट पाहते, ए नक्की. नीलचा वेगळाच काहीतरी प्लॅन असतो परंतु माही तयार होते आणि क्लब मध्ये येते आणि क्लब मध्ये आल्यानंतर ती मस्त असा एन्जॉय करत असते. एन्जॉय करता करता खूप काही दारू सुद्धा ती पिऊन घेते आणि डान्स करत असते. तिला दारूची नशा इतकी चढलेली असते आणि ती डान्स करत असते आणि त्यात ती मग्न होते आणि आपल्या स्वतःचा एन्जॉय ती करत असते. मित्रांनो आपल्या रमापेक्षा हिची ही हमशकल मात्र खूप वेगळी असते. आपली रमा मात्र आपली साधी सरळ असते, स्वाभिमानी, परंतु ही तर काही नखरेवालीच असते. आणि तेथे दोन असे मुलं येतात आणि ते रमाबरोबर डान्स म्हणजे रमाच्या हमशकल बरोबर डान्स करायला सुरुवात करतात. परंतु हिने मात्र काही ह्या माहीने पाहिलेले नसतं आणि माही आपल्या नाचण्यातच मग्न होते, डान्स करत असते. तिचं काही या कुणाकडे लक्ष नसतं कारण तिला आता दारूची नशा खूप चढलेली असते आणि त्या नशेमध्ये ती आपल्या तालाच नाचत असते. सर्वजण मुलं सुद्धा तिच्यावर अगदी फिदा होतात आणि ती आता इतकी दारू पित असते आणि तसतशी डान्स करत असते. एकामागून एक ग्लास दारू पित असते. तेव्हा मात्र तो मुलगा आता तिला नाचण्याचा इशारा करत असतो आणि तेव्हा तिचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो तिच्याशी गप्पा करता पोलिसांमध्ये कंप्लेंट करायला फोन करतो. तेव्हा मात्र आता तिकडून म्हणतो की कोण आहे रे, पोलिसात कंप्लेंट करतो. आणि आता ही माही मात्र अगदी आपली नशेमध्ये गुंग
होते आणि ती सुद्धा तालावर नाचत असते, इतका माहीचा दरेरा असतो। तेव्हा ते मुलं एकमेकांना खुणवत असतात की काय झालं। त्यातील एक मुलगा त्याला खुणावतो की नक्की काय, तू तर पोलिसांमध्ये कंप्लेंट करायला गेला होता। तेव्हा ते दोघेही तिच्याजवळ येतात, म्हणजे त्या माहीजवळ, आणि तेव्हा तो मुलगा माहीला विचारतो की काय ग, कोणाचा नंबर आहे, परंतु ती मात्र नशेमध्ये त्यांच्या बरोबर बोलत असते, येईलच तो, आता वाटच बघत राहा। तेव्हा आता ह्या माहीची स्टाईल वगैरे सर्व काही अगदी वेगळीच असते, कुणाला कधी न घाबरणारी। आणि आता मात्र ही माही आपल्या रमासारखी दिसत असते, म्हणून आता ती प्रत्येकाचा फडशा उडवत असते। त्यानंतर मात्र आता इकडे आपली मुकद्दम फॅमिली अक्षयच्या या अवस्थेत पूर्णपणे असे भांबावून गेलेले असतात आणि रमाचं सुद्धा असं टेन्शन त्यांच्यासमोर उभं असतं, म्हणून पूर्णपणे आता मुकद्दम फॅमिली ही गाळ असते, प्रत्येकाचं लक्ष अक्षयवर असतं। परंतु आता अक्षय मात्र आपल्या रमासाठी पूर्णपणे व्याकुळ झालेला असतो, रात्रंदिवस त्याच्याला काही झोप नसते, सारखा तोच विचारत असतो, माझी रमा माझी रमा, म्हणून रमासाठी अगदी तो वेडापिसा झालेला असतो। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अक्षय म्हणतो की नाही, मला आता रमाला शोधावे लागेल, म्हणून तो आपल्या हाताईचं सलाईन काढतो, तो बाजूला फेकून देतो आणि रमाला शोधायला निघून जातो। तेव्हा आता घरातील सर्वजण अक्षय कुठे अक्षय कुठे म्हणून सर्वजण इकडे तिकडे पाहत असतात। तर काका जान्हवीला म्हणतात की जान्हवी, अगं तू बाहेर बघून आलीस ना। तर जान्हवी म्हणते की हो, परंतु तो कुठेही नाही, टेरेसवर सुद्धा नाही। त्यावर आनंद सांगतो की काका त्याचा फोन सुद्धा लागत नाही, म्हणून सर्वांना अक्षय आता कुठे गेला असेल म्हणून टेन्शन येतं। त्यानंतर मात्र इकडे माही ही त्या हॉटेलवर आपल्या क्लबवर क्रेडिट कार्ड हे देते आणि पैसे घ्यायला सांगते। तेव्हा मात्र आता तो हॉटेल चालक म्हणतो की क्रेडिट कार्ड हा तुमचा चालत नाही। तेव्हा मात्र आता ती पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये चेक करायला सांगते, परंतु तरी सुद्धा ते चालत नाही। तेव्हा ती लगेच नीलला फोन करते, अरे कुठे तू, मी येथे केव्हाची तुझी वाट पाहते क्लबमध्ये। तेव्हा तो नील म्हणत असतो, माही डोंट केअर आणि तो फोन कट करतो। तेव्हा आता ह्या माहीला त्या नीलचा खूप राग येतो, कारण त्या नीलचा सुद्धा काहीतरी एक प्लॅन असतो आणि माहीला कसं गुतायचं आणि कसं फसवायचं आता हे त्याच्या पूर्णपणे डोक्यामध्ये बसलेलं असतं, म्हणून तो तिच्याशी असा वागत असतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।